पार्किंग मध्ये पण फिरावा. पार्किंग आहे नाही का, व्हिडिओ चालू आहे ना. हे बघा मित्रांनो, आपण आता प्रवेशद्वारामधून आतमध्ये येतोय आणि ही पार्किंगची जागा आहे. तर खूप मोठा परिसर आहे पार्किंग साठी. म्हणजे ट्रिप आल्या नाही का, शालेय विद्यार्थी नाहीये, पर्यटन म्हणून सारी गर्दी, गाड्या वगैरे पार्किंग केलेल्या आहे. झाडांची पण संख्या चांगल्या प्रमाणात टिकवल्यामुळे निसर्गरम्य वातावरण तयार होते. आणि इथं गाड्यांच्या सिक्युरिटीसाठी डिपार्टमेंट पण सुद्धा आहे. पोलीस डिपार्टमेंटची पण जागा आहे, यात्रा भवन वगैरे. पार्किंगचा एरिया आहे आणि पोलीस कर्मचारी वगैरे सर्व आहेत. म्हणजे चोरी जाण्याचं काही भीती नाही. गाडी आपण नारळाची झाडे आहेत. या ठिकाणी दोन्ही बाजूनी नारळाची झाडे आहेत. मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर एकदम शांत मन वाटतं आणि एकदम प्रसन्न असं वातावरण आहे. दत्त जयंतीला या ठिकाणी खूप भाविक येत असतात आणि भरपूर गर्दी असते या ठिकाणी. इतर वेळेला पण भरपूर या ठिकाणी गर्दी असते. नमस्कार मित्रांनो, आता या ठिकाणी आम्ही आतमध्ये गेटच्या आतमध्ये आलेलो आहोत. आपण गेटच्या आतमध्ये येऊन आता इकडे तुम्ही बघताय नारळाचे झाड. एकदम असं वातावरण कसं वाटतं इथं? एकदम मन प्रसन्न वाटतं या ठिकाणी. एकदम शांत वातावरण आणि कोकणात आल्यासारखं वाटतं. दोन्ही बाजूने उंच उंच नारळाचे झाड, उंच नारळाचे झाडं बघताय मित्रांनो तुम्ही. आणि हे बघा, मेन गेटचं पण डोर पण बघताय तुम्ही, दरवाजा पण बघताय. आपण बघूया पुढं. नमस्कार मित्रांनो, आता या ठिकाणी आम्ही आतमध्ये गेटच्या आतमध्ये आलेलो आहोत. आपण गेटच्या आतमध्ये येऊन आता इकडे तुम्ही बघताय नारळाचे झाड. सुनील भाऊ, एकदम असा वातावरण कसं वाटतं इथं? एकदम मन प्रसन्न वाटतं या ठिकाणी. एकदम शांत वातावरण आहे आणि कोकणात आल्यासारखं वाटतं. दोन्ही बाजूने उंच उंच नारळाचे झाड, उंच नारळाचे झाडं बघताय मित्रांनो तुम्ही. आणि हे बघा, मेन गेटचं पण डोर पण बघताय तुम्ही, दरवाजा पण बघताय. आपण बघूया पुढं.